बातमी आपण पाहूया। चुकलो तर कान धरा पण रिकामा ठेवू नका अशी विनंती धनंजय मुंडेंनी पक्षाकडे केली। कर्जतमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे स्टेजवरून ही विनंती केली। मुंडेंच्या या विनंतीवर विचार केला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं, तर मुंडेंना रोजगार हमी योजनेवर काम द्या अशी उपरोधिक टीका जरांगेंनी केली। चुकलो तर कान धरा पण रिकामा ठेवू नका अशी विनंती धनंजय मुंडेंनी पक्षाकडे केली आहे। कर्जतमधल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे स्टेजवरूनच ही विनंती केली। मुंडेंच्या या विनंतीवर तटकरेंनी योग्य वेळी संधी देऊ असं म्हटलं, तर मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलंय। मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरा, नाही चुकलो पण आता मी स्वतः प्रदेशाध्यक्ष आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ते नोंद घेतलेली आहे आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग येईल तो लवकरात लवकर यावा, त्यांना ती संधी दिली जाईल। धनंजय मुंडे यांच्याकडनं तटकरेंना विनंती केली गेलेली आहे की मला काम द्यावं, काहीतरी जबाबदारी द्यावी अशा प्रकारे मागणी केली। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड तुरुंगात गेला। त्यानंतर धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मुंडेंच्या जागी भुजबळ मंत्री झाले। त्याच भुजबळांनी धनंजय मुंडेंना ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामात सहभागी होण्याचा सल्ला दिला। एक काम जरूर आहे आपल्याकडे, बाकीचं ते काही अजितदादा बघतील। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ओबीसीचं आरक्षण करणे, ते काम मात्र जे आहे आपण सहभागी झालं तर बरं आहे, त्यांचं पण स्वप्न पूर्ण होईल। धनंजय मुंडे यांना रिंगण करून राजीनामा द्यायला लावला असा आरोप सदावर्ते यांनी केलाय। अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुंडेंच्या पुनर्वसनाला विरोध केलाय। मुंडेंना रोजगार हमी योजनेवर काम द्या असं म्हणत जरांगेंनी टीका केली। रिंगण करून आधी मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना जे राष्ट्रीय नेते आहेत ओबीसींचे, जे ओबीसींचं श्रद्धास्थान आहेत, त्यांना तुम्हाला सांगतो त्रास दिला, त्यांना राजीनामा काही काळ द्यायला लावला, मुंडे साहेबांना द्यायला लावला। धनंजय मुंडे यांना जनतेच्या कुठल्याही कामापासून दूर ठेवावं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यांचा आता वेळ जात नाहीये, मला काहीतरी काम द्या असं त्यांनी साकडं आता तटकरेंपुढे घातलंय। तर आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पक्षबांधणीची कामं आहेत, अशी असंख्य कामं आहेत, त्यांनी पक्षाची कामं करावी, पण जनतेच्या कुठल्याही पदावर हा व्यक्ती परत आला नाही पाहिजे। ते शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा त्यांनी घ्यावा। फक्त ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा। नाही ती काय आमचा प्रश्न आहे, थोडा आहे ते त्यांचं राजकारणाचा विषय, तिकडे काही व्हा कोणी काही व्हा नका हो, आणि हाताला काम द्यायला काय अवघड आहे, रोजगार हमीत मस्त काम आहेत ना, बराचशी खांदायला जायचं काय हाताला काम असं काय नसतं, पण ते त्यांचा विषय, आम्हाला देणं घेणं नाही या विषयाचं। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठ्यांना त्रास होता कामा नाही, हे लक्षात ठेवा, नसता अजितदादाचा राजकीय कार्यक्रम होणार। अण्णा धनंजय मुंडे म्हणालेत काल एका भाषणात, चुकलो तर माझे कान पिळा पण मला बाहेर ठेवू नका। हे बघा, या विषयाच्या बाबतीमध्ये मी आज बोलणार नाही। तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला 1-2 दिवसांनी मी अतिशय खुमासदार उत्तर देईन, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा निघाला। पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि पडळकर यांचा चांगलाच समाचार घेतला।
राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये खरं तर मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो. पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे, तर पावसामुळे शेती पिकांचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. धाराशिव, बीड, जळगाव, जालना, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर धाराशिवच्या परंडा तालुक्यातील देवगावात चांदणी नदीनं रौद्ररूप धारण केलंय. 25 ग्रामस्थ घरांच्या पत्र्यावर अडकले होते. यावेळी हेलिकॉप्टर आणि बोटींद्वारे त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. वडनेरमध्ये सुद्धा हेलिकॉप्टरनं अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यात आलंय. तर चिंचोली गावात पुरामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. धाराशिवच्या देवगावमध्ये आर्मीचे जवान दाखल झालेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाण्याचंही आवाहन प्रशासनानं केलंय. तिकडे बीडच्या शिरूर कासारमध्ये सिंदफणा नदीला पूर आलाय. धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे निम्नखैरी नदीला पूर आला. दरम्यान या पुराच्या पाण्यानं अनेक गावांना वेढा दिलाय. या पुरामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय. बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरलंय, पण सुदैवानं यामध्ये जीवितहानी झाली नाही. तर आष्टी तालुक्यातील वनवेवाडी हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेलंय. गावकरी डोंगरावर आश्रयाला गेलेत. गावामध्ये 8 दिवसांपासून वीजही नाही. दरम्यान बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द या गावाला सुद्धा मांजरा नदीच्या पुराचा मोठा फटका बसलाय. मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे गावातील अनेक घरं, शाळा आणि शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. ग्रामस्थांचं संसारोपयोगी साहित्य, शेती पिकं आणि पशुधनाचंही प्रचंड नुकसान झालंय. ज्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं त्या नागरिकांचं गावातील सभागृहात तात्पुरतं स्थलांतर सुरू आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आता तात्काळ मदतीची मागणी केली आहे. हे पाण्याची सोय करावी, आता काय करावं, आम्ही कुठं जावं, आता आम्हाला जायला जागा नाही. सगळ्या गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. आता ही गाडी पूर्ण हालाना गेली, म्हणजे 4 टायर आदर झालेले आहेत. तर जळगावच्या पाचोरामध्ये हिवरा नदीला पूर आलाय. घरं, दुकानं आणि बाजारपेठेत पाणी शिरलंय. भडगावात कोल्हे नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तिकडे जालन्यातही गिरिजा नदीच्या पुरामुळे कापूस आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं. इंदापूरच्या नरुटवाडीमध्ये वीज कोसळून ऊसाच्या शेताला आग लागली. तर ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान या पावसामुळे 10 ते 15 एकर ऊस वाचलाय, पण 3 ते 4 गुंठे ऊस जळाल्याची माहिती आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये चांदणी नदीला पूर आलाय. अनेक गावांचा यामुळे संपर्क तुटला असून उडीद, कांदा, सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. या पावसामुळे पागोरी पिंपळ गावात पाणी साचलंय. याच वेळी गावातील ग्रामस्थांना दोरीच्या आणि जेसीबीच्या साह्यानं बाहेर काढण्यात येत आहे. तर माढ्यामध्ये 4चाकी वाहन ओढ्यात अडकलं होतं. ग्रामस्थांनी यावेळी 5 जणांना वाचवलं. तर अहिल्यानगरमधील सीना नदीला सुद्धा पूर आलाय. त्यामुळे नगर कल्याण महामार्ग बंद झालाय. तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड या गावाचा संपर्क तुटलाय. वाळूज परिसरात महामार्गावर पाणी साचलंय. तर बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकं अक्षरशः वाहून गेली आहेत. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतात.
दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांचं नुकसान आणि विस्कळीत जनजीवन यामुळे अनेक ठिकाणी मदत कार्यही सुरू आहे. या संदर्भातल्या पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या मध्ये अतिशय पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचंही नुकसान झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला एअर लिफ्टिंग करावं लागलं. NDRFचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो, आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे काम सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा निघाला. एक प्रकारे पवारांच्या राष्ट्रवादीनं सांगलीमध्ये हे शक्ती प्रदर्शन केलं. पाहूयात. जयंत पाटलांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांविरोधात सांगलीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली. पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर मेहबूब शेख यांनी जोरदार पलटवार केला. शेख यांनी पडळकरांचा उल्लेख खरजुला कुत्रा असा केला. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. आमच्या बीडाकडे कुत्र्याचे 3 प्रकार आहेत. साधा कुत्रा, पिसाळ्याला कुत्रा आणि खरजुला कुत्रा. तसा हा खरजुला कुत्रा वळवणचे थोरात हे धनगर समाजाचे, त्यांनी जाऊन तू मंगळसूत्र चोरलं म्हणून तक्रार दिली. जयंत पाटील साहेब गेले नव्हते. एक कुत्रा असतो, तो कुत्रा एका मालक त्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी ठेवून एका पुलावर उभा असतो आणि येणारा जाणारा माणूस आला की तो कुत्रा सारखा त्या माणसाला भोकायचा. उद्या जर हा टोपीचे आमच्या नेत्यावर बोलला, पवार साहेबांवर बोलला, जयंत पाटील साहेबांवर बोलला तर आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यावर बोलू. कराड मधल्या महिंद्रा हॉटेलचा डाटा आणि सांगली आणि कोल्हापूर रोडवरल्या पंचरत्नाचा डाटा काढायला लावू नको. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी सुद्धा पडळकरांवर जोरदार टीका केली. मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे. चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे. मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी नाद केला, लक्षात ठेव, बाद केला, 2029 ला दिसणार नाही. दरम्यान आमदार रोहित पवारांनी सुद्धा पडळकरांच्या वक्तव्यावरून फडणवीसांवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असली भाषा खपवून घेणार नाही असं रोहित पवार म्हणाले. आम्हाला असं वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेब पडळकरांचे कान ओढतील, पण तुम्ही जर त्यांचं वक्तव्य बघितलं त्यांनी निषेध नाही केला, फक्त बोलून गेले असतील असं तसं. हे चुकीचं आहे. पडळकरांनी जे काही वक्तव्य केलंय जाहीर माफी त्यांनी तिथं मागावी. कारण खालच्या लेवलचं वक्तव्य कुठल्याही व्यक्तीबद्दल हे आम्ही खपवून घेणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे. पडळकरांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा आदर केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. वडार नावाचा इंजिनियरने आत्महत्या केली असं दाखवून संपूर्ण खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. TRP मिळवण्यासाठी शिव्यांचीच बाराखडी काढायची असेल तर अ पासून न्य पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात. माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला खडा सवाल आहे. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल. आणि आता ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी. मेट्रो 4 ची ठाण्यामध्ये ट्रायल रन यशस्वीरित्या पार पडलेली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन असा 4 किलोमीटरच्या प्रवासाची चाचणी आज घेण्यात आली. ठाण्यामध्ये पहिल्या मेट्रोचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये ट्रायल रन झालाय. ठाण्यातल्या या मेट्रोमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं बोललं जात आहे. घोडबंदर भागातील आनंदनगर या भागातील ठाण्यातील मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली आहे.
ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी दरम्यान होता. दरम्यान मेट्रो 4 ही देशातील 58 किलोमीटरची सर्वात लांब मेट्रो मार्गिका असणार आहे. मेट्रो 4 मार्गिकेमुळे ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार आहे. मेट्रो ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. मेट्रो मार्गिकेचा उपयोग ठाणे शहर आणि उपनगरातील लाखो प्रवाशांसाठी होणार आहे. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप आणि घोडबंदरकडे प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे. हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल. 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल. पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली. आशिया चषकामधला भारत आणि पाकिस्तान मधला दुसरा सामना दोन्ही टीम्सने एकमेकांना डिवचण्यावरून चांगलाच गाजला. सामन्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना आणि क्रिकेट फॅन्सना देखील डिवचलं. भारतीय खेळाडूंनी त्यांना थोडंसं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहान यांना अर्धशतकानंतर AK-47 मधून गोळीबार केल्यासारखी ऍक्शन केली. आशिया चषकातला भारत पाकिस्तान मधला दुसरा सामना दोन्ही टीम्सनी एकमेकांना डिवचण्यावरून गाजवला. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना आणि क्रिकेट फॅन्सना डिवचलं, पण भारतीय खेळाडूंनी त्यांना तोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहाननं अर्धशतकानंतर AK-47 मधून गोळीबार केल्यासारखी ऍक्शन केली. तर पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी AK-47 मधून अशाच पद्धतीनं पर्यटकांवर गोळीबार केला होता. साहिबजादा फरहाननं भारताच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रौफची भारतीय क्रिकेट फॅन्ससोबत शाब्दिक चकमकही झाली. हॅरिस रौफ बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना भारतीय फॅन्सनं विराट कोहलीच्या नावाचा जय जयकार केला. T20 वर्ल्ड कपमध्ये हॅरिस रौफला 2 सिक्सर मारत विराट कोहलीनं सामना जिंकून दिला होता. भारतीय क्रिकेट फॅन्सनं त्याची आठवण हॅरिस रौफला करून दिली. त्यानंतर हॅरिस रौफनं विमान कोसळण्याची ऍक्शन केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय विमानं कोसळल्याचा खोटा दावा पाकिस्तान नेहमीच करतो. रौफनं मैदानात तेच केलं. पाकिस्तानी खेळाडूंच्या सेलिब्रेशनला भारतानं पहिल्याच बॉलपासून उत्तर दिलं. अभिषेक शर्मानं पहिल्याच बॉलवर शाहीन आफ्रिदीला सिक्सर मारला आणि त्यानंतर स्लेजिंगला सुरुवात केली. त्यानंतर हॅरिस रौफ बॉलिंगला आला. यावेळी रौफचं शुभमन गिलनं चौकार मारत स्वागत केलं. त्यानंतर मैदानातच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल दोघेही रौफला भिडले. जा तू बॉल टाक असं अभिषेक शर्मा रौफला म्हणाला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनं पराभव केला. एकट्या अभिषेक शर्मानं 39 बॉलमध्ये 74 रन करत भारतीय संघाला डिवचणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंची चांगलीच जिरवली.